तुमची दुबईची मराठी या ब्लॉगमध्ये. तर म्हटलं दुबईची तर तुम्हाला मी असं लोकेशन नवीन दाखवतेच. तर आज विचार केला की तुम्हाला मी ज्या सोसायटीमध्ये राहते त्याचं थोडं शेअर करावं आणि तिथलं आजूबाजूचं एरिया दाखव की कसं काय इथे आहे सगळं. आणि मी आज हा होली स्पेशल ब्लॉग बनवते. सो आमची जी काही मजा मस्ती आम्ही एन्जॉयमेंट करणार आहोत होली स्पेशल, ते सुद्धा तुमच्यापर्यंत मी सगळे व्हिडिओ शेअर करणार. तुम्ही त्यासाठी माझा ब्लॉग कंटिन्यू करा. तर हा आमच्या बिल्डिंगमधला आतला एरिया आहे आणि प्रत्येक फ्लोअरवर 20 फ्लॅट्स आहेत आणि असे एकूण सोसायटीमध्ये 20 बिल्डिंग आहेत. म्हणजे विचार करा किती फ्लॅट्स आहेत. सो आता आम्ही खाली चाललो आहे लिफ्टने. म्हटलं आज होळी तर काहीतरी व्हाईटच वेअर करावं. सो मी व्हाईट टी शर्ट घातलं. ते कुठे चाललं बाबू तू? होळी खेळायला? कुठे होळी खेळायला चाललाय? माझा बाबू तर सकाळपासूनच रेडी होतात. लवकरच नुसती घाई लावलेली माझ्या मागे पण होळी खेळण्यासाठी. आम्ही असे मस्त बकेट वगैरे घेऊनच निघालो आहे घरून. तिथे पाणी बरोबर मस्त पिचकारी बरोबर खेळतील. तर ही आमची बिल्डिंगची ना बॅक साईड आहे आणि फ्रंट साईड दुसऱ्या साईडून आहे. आणि आता ऊन पण खूप आहे, पण काय करणार, खेळायचं तर आहे. तर मुलांची बघा इथे चालू झाली होळी खेळणं. आणि आता आमच्या बाबूला काय मध्ये झटकाला देव जाणून काहीतरी भूत झोपला. तर ही आमची सोसायटी आहे आणि खूप साऱ्या बिल्डिंग्स आहेत ह्यामध्ये. म्हणजे एकूण ओव्हरऑल 20 बिल्डिंग्स आहेत त्यामध्ये. आणि कार पण किती दिवशी प्रत्येकाच्या एक एक दोन कार आहेत तिथं. त्यामुळे असं वाटतं की शोरूमच आहे. आणि प्रत्येक कारला त्यांनी पार्किंग नंबर अलॉट केला आहे. सो प्रत्येकाचं फ्लॅटप्रमाणे त्यांना प्रत्येक नंबर असे दिलेले आहेत. आमचं पण आहे. तसेच सिग्नेचर मार्ट आहे सोसायटीमध्ये. स्विमिंग पूल, असे 2 स्विमिंग पूल आहेत. त्या साईडलाच मोठा पार्क आहे आणि एक छोटा पार्क पण आहे. नटखट कन्हैया, नटखट कन्हैया कौन है? उसको धूप में मत रख, उधर शॅडो मेले. तर हा आमच्या सोसायटीमधला मोठा पार्क आहे आणि आम्ही रोज संध्याकाळी मुलांना इथे प्ले करायला घेऊन येतो. आणि म्हटलं सकाळीच आपण होली सेलिब्रेट करू, बिकॉज संध्याकाळी परत मुलांना थंडी नको लागले, त्यामुळे मग आम्ही सकाळीच केली. आणि हे बघा माझं काय अवतार केलं आहे या मुलींनी, पण ओळखत पण नाही मी. बघा आता मुलं पण मस्त बकेटमध्ये पाणी घेतल्यामुळे असं पिचकारी भरून एकमेकाच्या अंगावर उडवतात. आणि सगळ्या फ्रेंड्ससुद्धा खूप एन्जॉय करतात एकमेकांना कलर लावून. मस्त फन वगैरे चाललं आहे. माझ्या फ्रेंडच्या मुलांनी जोरातच पिचकारीने कानात म्हणजे पाणी उडवलं. मग आम्ही रील वगैरे बनवले, सगळ्यांनी फोटोशूट केले. आणि त्यानंतर मग म्हटलं पाण्याची होळी खेळायला जाऊ थोडीफार. तिथं मग मज्जा केली आम्ही मस्त. हे बघा किती पाण्याबरोबर मस्ती चालले. आणि होळी म्हटली की मोठी माणसं पण लहान मुलं अशी होऊन जातात आणि आपले सगळे दुःख टेन्शन विसरून अशी गुंग होतात एक प्रकारे खेळण्यामध्ये. तर त्याचप्रमाणे आमचंसुद्धा तसंच झालं आणि मस्त खूप आम्ही एन्जॉय केलं. अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यांना हॅपी होळी.